नमस्कार, आपल्यासोबत जे टीमचे कॅप्टन नरेश शिवतरकर सर. नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. ब्रिज कँडीने सन्मानजनक स्कोर केला आहे. 151 काहीतरी स्कोर झाला होता. जिंकण्यासाठी तुम्हाला 152 करायचं आहे आणि खेळपट्टी सतत बदलते आहे. तुमच्या रेग्युलर बॉलरला जेवढं यश मिळालं नाही तेवढं काम चलाऊ बॉलरला मिळालं. सामना जिंकत तेवढं सोपं आहे तुम्हाला वाटतं का? स्ट्रॅटेजी काय आहे? सामन्यासाठी आम्ही म्हणजे थोडा आमचा सराव चालू आहे आणि आमचं बॅटिंग लाईनअप थोडा खूप चांगला आहे. त्याच्यामुळे आमची टीम पूर्णपणे प्रयत्न करेल की 152 रन चेस करण्यासाठी. कोण महत्त्वाचे खेळाडू चांगला स्कोर करू शकतो असं तुम्हाला वाटतं? सुभाष शिवगण आहे, जगदीश वाघेला आहे, प्रकाश सोलंकी आहे, शैलेश वाघेला आहे. असे त्याच्यानंतरचा लाईनअप आमचा खूप चांगला आहे. रोहित सोलंकी, अमोल दरेकर आहेत. असे म्हणजे कमीत कमी 8 ते 9 खेळाडू खूप आमचे चांगले आहेत. सागर मारू वगैरे आहे त्याच्यामध्ये. आणि एक म्हणजे कसं टीमला वर नेईपर्यंत त्यांची बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे आणि त्यांच्या खेळीवरचे जे 4 प्लेयर आहेत ते खूप समंजस आहेत आणि वेळ देऊन शांततेने बॅटिंग करून ते जयस्वालला विजयीपर्यंत नेण्याची त्यांची ताकद आहे. मागील किती वर्ष तुम्ही क्रिकेट खेळत आहात? मी आता कमीत कमी 30 वर्ष क्रिकेट खेळतो. आता वयाची 50 जवळपास झाली. आता 55 वर्ष वय आहे माझं. 55 वर्ष वय आहे. क्षीरसागर सरांचं पण वय वर्ष 55 आहे. हो. ते इंटरनॅशनल लेवलला खेळले. आपला काय अनुभव सांगा? नाही, आम्ही म्हणजे कामावरचा त्रास असल्यामुळे ड्युटीवरनं येणं जाणं वेळ तेवढा हॉस्पिटल लाईनला मिळत नाही. त्याच्यामुळे आम्ही इंटर हॉस्पिटल घेतो किंवा टाईमशीर आहे. कॉर्पोरेट टुर्नामेंट वगैरे असतात जे हॉस्पिटल लागून आहेत, शासनाला लागून आहेत, त्या टुर्नामेंट आम्ही खेळतो. लाईफमध्ये किती सेंचुरीज केल्या? हाफ सेंचुरी केल्या आहेत पण सेंचुरीपर्यंत काय बॅटिंग लाईनअप तेवढी माझी आलेली नाही कारण 5वा 6वा बॅटिंग ऑर्डर करतो. तुम्ही चांगले बॉलर आहात, नेमकं मॅनेज कसं काय करता? नाही, खेळाडूवरती अवलंबून आहे. जसं खेळतो त्या पद्धतीने आपल्याला बॉलिंग लाईनअप करायची असते. आज तुमच्या ओपनर बॉलरला जो स्कोप होता तो मिळायला हवा होता, अशा विकेट्स मिळाल्या नाहीत फास्टरला. नाही, विकेट कसं सगळ्याचा धाव असल्यामुळे बॉल वर खाली होतो. त्याच्यामुळे त्या प्रयत्नामुळे कदाचित बॉलरला ते जसे आमचे महत्त्वाचे बॉलर होते त्यांना विकेटीची आम्हाला खूप अपेक्षा होती की यांना विकेट मिळतील पण त्यांना ते विकेट मिळाले नाहीत. क्षीरसागर सर LBW आउट झाले. हो, त्यांना थोडं संशयात्मक वाटलं. त्यांचे सगळे ते आलेले त्यांनी निर्णय स्वीकारला. जर ते टिकून असेल तर स्कोर 180 पर्यंत गेला असं वाटतं का? ते खूप चांगले खेळाडू आहेत, चांगले इंटरनॅशनल लेवलला खेळाडू आणि माझे खूप चांगले मित्र आहेत ते. त्याच्यामध्ये त्यांचे खेळाडू खूप चांगले आहे आणि ते त्यांच्या टीमसाठी खूप चांगले प्रयत्न करून ते त्यांच्या टीमला वर नेण्याचा खूप प्रयत्न करतात. ते आउट झाले तर तुम्हाला फायदा झाला आहे? हो, आमच्या जे संघाला ते कसं चांगला मोठा खेळाडू आउट झाल्यानंतर तेवढा प्राधान्य मिळतो. म्हणजे स्कोर दाबला गेला. तर 180च्या हो, चांगला खेळाडू आउट झाल्यानंतर त्याला प्राधान्य आपल्याला जे मिळते किंवा पुढच्या त्यांची बॅटिंग लाईन तेवढी ढासळली जाते. तो तुम्हाला फायदा, तो आम्हाला फायदा झाला त्याचा. आता तुम्ही ही मॅच जिंकता काय? जिंकण्याची खूप चान्सेस वाटते तुम्हाला? आम्ही 70-30 आहे की आम्ही जिंकू. कारण आमचे बॅट्समॅन वरचे जे तुम्हाला सांगितलं ते खूप चांगले आहेत आणि ते प्रयत्न खूप करतील चांगल्या प्रकारे. थँक्यू.